नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी तुमचा लाडका कोकणी कल्पेश ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आत्ता आपण आहे संगमेश्वर येथे मित्राच्या भावाच्या लग्नाला आलो आहे. आणि आज लग्न आहे, सकाळीच आलो आहे आणि आता ब्लॉग चालू करतो आहे. बघू शकता माझ्यासोबत आहे पूर्वेश, सोबत आलेला. ऊन आहे भरपूरच आहे बघा. यूट्यूबवर मी कोकणी जितू बघा ब्लॉग चालू त्याचा आपण दाखवतो. मंडप कसं लग्न आहे ते आता. मी कोकणी जितू. हस जरा हस. पैसे लागतात की हसायचे? पण मला हसायचे पैसे नाही लागत. मी माझ्या ब्लॉग मध्ये कधी हसत नाही. मी आहे ना हसवायला. कंदीरा झळकतो पायी पैंजण घालून
हॅलो यांचे सुपुत्र चिरंजीव विजय आणि श्री अनंत झेंडू लांबाडे यांची कन्या चिरंजीवींना सौभाग्य होती कांक्षणी अंकिता यांच्या या ठिकाणी लग्न सोहळा समारंभ मोठ्या उत्साहाने थाटामाटाने या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या लग्न सोहळ्यासाठी आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचे मराठी मंडळींचे यजमानाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. त्याप्रमाणे आलेल्या सर्व पाहुणे मराठी मंडळाला एक नंबर विनंती, जेवणाची मागणी आवश्यक आहे. सर्वांनी जेवणाचा आपण घ्यायचा आहे. जेवणाची हॅलो बस एवढा जवळ या मंडपामध्ये जेवणाची मागणी लावण्यात आहे. पूर्ण फॅन घेऊन एक मिनिट मग आपण फोटो आरामात साइड टू साइड तेव्हा सर्व निघाले आता रिटर्नच्या प्रवासाला. चला मुंबई. हे बघा हे आंबेचोर बघा, आंबचोर बघा आंबचोर. पडला तिकडे एवढा मी पाडत होतो कुत्रा बघ कुत्रा बघ, फक्त नावाला कुत्रा पाळलेला आहे. चोर चोरी करून गेला तरी कुठं बघतोय. काय पाडतेस तरी काय दे बारके आणून देते आणि ऐक ना इथे जा आणि तिखट आणि मीठ थोडं आणून दे. कुत्र्याचा संबंधच येत नाही. अगं दुसरी भेटलीच नाही. हीच गावातली आता काय करू. ए नुकोय पाडू, चल गाडी तेव्हा भरला नाही ती घेन चल. ट्रेनला निघालो आता सर्व परतीच्या प्रवासाला. संपले लग्नाने. भाईजे बंधू ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, कोणाला टेम्पो भाड्याने पाहिजे असेल तर भेटेल. हवा कॉन्टॅक्ट. हा हे त्यांचे सर्व सर्व भाईजे बंधू साईडला लागेल ना द्यायची तू. यांचे सुपुत्र काय लागतं खरं मस्ती नाही. भाईजे बंधू यांचे सुपुत्र अजयजी भाईजे. मग काय सांगाल तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभारी आहोत. आणि खरंच दादाच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता आम्ही घरी चाललोय. आणि आता हे सगळेजण चालले. मला खूप बेकार वाटतं. फील सो सो बॅड. सगळेजण तुम्ही आलेले असे म्हणजे स्टेप बाय स्टेप आलेले. खूप छान आहे. आणि खरोखर आपल्या भावाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जरूर कमेंट करा. आणि तुम्ही मानकोडी अडकली ना तर बाहेर नाही येणार. हे झालं माझं माझं पुढे वाटी. चला हे बसा. लगेच हे बघा एडवेट झालं. आग लावायचा आहे. अरे काय सांगाल. वैतागलोय रे भावा आता. टेम्पो मध्ये गेला नाही का वराड्याला. चला रे वराडी निघाली सर्व. पाहिजे वरात काढायला टाइम नाही आता. वरचं सामान आणता काल सारखं सामान आणता. आणि कल्पेश भाऊ आपले व्हिडिओ बनवतात तुमचे बाहेर. चला बाय बाय. चले रडू नको नको रडू नको रडू. चल चल बाय बाय.
नाही बघितला आणि त्याला लागलं म्हणजे उतरला. कराचा फाटली कोणाची. काय सांगशील आता प्रवासाबद्दल? काय सांगशील प्रवासाबद्दल? प्रवास बहुत भारी होणार आहे आणि आम्ही कसा प्रवास करतो आहे ते आम्हालाच माहिती आहे बाबा. हा. आणि खरोखर तुम्ही जाणार असेल कुठं लग्नाला जावा कुठं पहिले तिकीट काढा आणि नंतर बाहेर पडा. असं पडू नका. आम्हाला ज्यांनी लग्नाला बोलवलं होतं ना मुंबईवरून खास, त्याने आमच्यासाठी काय सोय केली नाही. आणि बघा प्रवासी खरी प्रवासी रडून सीट घेतलेली माणसं. मी रडून ना मला भेटले. लास्ट लावतात माझ्या माग. गंगोत्री पास. चला प्रवास कंटिन्यू करूया. हा आमचा प्रवास खूप छान असा होतोय. आम्ही करतोय 1 तास. 1 तास नाही, रात्री 1 वाजता संपत. आमचा प्रवास करू शकतोय आम्हाला बघा. आणि खूप छान प्रवास. पण तो बघतोय कुठे चष्म्यातून. आमची जे पोरं मित्रमंडळी आहेत परत उद्या रात्री जागरण करायचंय. त्यामुळे आम्हाला प्रवास करायला मजा येते. पण तो बघतोय कुठे चष्म्यातून. उद्या स्पर्धेची ये आणि उद्या होय स्पर्धेचं नाव नाही उद्या. आता आपण पोचलोय चिपळूण या रेल्वे स्टेशनला. आता सर्व आहेत मागे. आता मडगाव मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस येत आहे 7 वाजता. लेट आहे ना? अर्धा तास लेट आहे. अर्धा तास लेट आहे. 6:30चा टायमिंग आहे. 7 वाजता येते. ठीक आहे, तरी पण चालेल. अर्धा तास लेट म्हणजे ठीक आहे, चालेल. बघू कवर केल्यानंतर होईल, पण बायचान्स नाही होत. लेट जाईल. अर्धा तास तर 1 तास होईल, पण अर्धा तास कवर करणं मुश्किल आहे कुठल्या ह्याच्यामध्ये. चला सोबत राहा. आणि आम्ही चाललो मुंबई रिटर्न. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चिपळूणला आहे आणि आता इथे ब्लॉग संपवतोय मी. आम्ही चाललो आहे मुंबईला. सर्व ब्लॉग बनवत नाही कारण ट्रेनमध्ये ब्लॉग बनवायला गर्दी असते, त्याच्यामुळे ब्लॉग बनवायला वेळ नाही भेटत. त्यामुळे इथेच ब्लॉग एंड करतो आहे. विचार होता ट्रेनमध्ये म्हणजे मुंबईला जाऊन ब्लॉग एंड करायचा, पण गर्दीमुळे नाही होत शक्य पॉसिबल, म्हणून इथंच कर. जर व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.